जय श्रीराम मित्रांनो, आज आपण नवीन विषयावरती चर्चा करणार. 8 एप्रिल 2026 पासून पुढील 8 दिवस तुमच्या राशींसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. काही राशींना मिळणार मोठा धनलाभ, काही राशींना करिअरमध्ये मोठी संधी, तर काही राशींना घ्यावी लागणार विशेष सावधानी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या किंवा तुमचे करिअर कसे राहील, प्रेम जीवनात काय बदल होणार, स्वास्थ्याबाबतीत कोणती काळजी घ्यावी लागणार, कोणती सावधानी आवश्यक आहे. या सर्वात महत्त्वाची सूचना तुमच्या राशींसाठी काही खास उपाय, मेष ते मीन राशींच्या सर्व राशींचे सविस्तर राशीफळ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे तुमची राशी शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी महत्त्वाचा सल्ला यामध्ये दिला जाऊ शकतो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमची राशी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया 8 एप्रिल 2026 पासून पुढील 8 दिवस सर्व राशींचे सविस्तर राशीफळ. त्यात सर्वात महत्त्वाची बाजू आहे, सर्वात पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीचे करिअर कसे असणार आहे या काळामध्ये. या काळात कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संवाद ठेवा. व्यवसायात नवीन गुंतवणूक टाळा. तसेच मेष राशीवाल्यांसाठी या काळात प्रेमात संबंधांनी काय काय उतार चढाव येऊ शकतो. त्यात सर्वात महत्त्वाची बाजू, जोडीदारासोबत थोडे मतभेद होऊ शकतात. शांततेने संवाद ठेवा. अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. तसेच मेष राशीवाल्यांसाठी या काळात स्वास्थ्य कसे असणार आहे. सर्वात महत्त्वाचा, या काळामध्ये मेष राशीवाल्यांसाठी थकवा जाणवण्याची जास्त शक्यता आहे. डोकेदुखी होऊ शकते किंवा रक्तदाब वाढू शकतो. या काळामध्ये मेष राशीवाल्यांनी सर्वात महत्त्वाची सावधानी कोणती बाळगायची आहे. त्यात सर्वात महत्त्वाची सावधानी म्हणजे कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका, नाही तर परिणामांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. मेष राशीवाल्यांसाठी या काळात करणारा उपाय म्हणजे मंगळवारी हनुमान चालीसा वाचा आणि लाल फळं दान करा. दुसऱ्या नंबरची राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीवाल्यांसाठी या काळात करिअर दृष्ट्या काय काय संभावत, काय काय दृष्टी किंवा काय काय संकेत दिलेले आहेत. या काळात वृषभ राशीवाल्यांसाठी कामात स्थिरता दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल व तसेच नवीन जबाबदारी देखील मिळण्याची शक्यता या काळामध्ये वृषभ राशीवाल्या लोकांना आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असून जुने ग्राहक पुन्हा संपर्कात देखील या काळामध्ये वृषभ राशीवाल्यांच्या येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात फायदा देखील वृषभ राशीवाल्यांना या काळात होईल व गुंतवणूक करण्यासाठी मध्यम आणि अनुकूल वेळ हा काळ वृषभ राशीवाल्यांसाठी असणार आहे. वृषभ राशीवाल्यांसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे का असणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम जीवनात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रस्ताव मिळू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे नात्यात विश्वास या काळामध्ये वाढण्याचे जास्त चान्सेस वृषभ राशीवाल्यांसाठी दिसत आहे. वृषभ राशीवाल्यांसाठी सर्वात महत्त्वाचे शारीरिक संबंधांनी होणारी आजाराचे आणि स्वास्थ्याच्या संबंधाने काय काय उतार चढाव या काळामध्ये येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा तकलीफ होणार आहे पचनाच्या संबंधाने या काळामध्ये त्रास होण्याची जास्त शक्यता वृषभ राशीवाल्यांसाठी आहे. जड आणि तळलेले पदार्थ खाण्याचे टाळा, नाही तर तकलीफ येणाऱ्या काळामध्ये वृषभ राशीवाल्यांना होऊ शकते. नियमित व्यायाम करा, जेणेकरून स्वास्थ्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. व तसेच वृषभ राशीवाल्यांनी या काळात कोणती सावधानी बाळगावी. त्यात सर्वात महत्त्वाची सावधानी म्हणजे अनावश्यक खर्च टाळा. भावनिक होऊन कोणतेही डिसिजन किंवा निर्णय घेऊ नका, अन्यथा परिणामांना या काळात सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. वृषभ राशीवाल्यांसाठी या काळात कोणते उपाय करू शकतो. त्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या पुढे तुपाचा दिवा लावा आणि पांढऱ्या मिठाईचे दान करा. तिसऱ्या नंबरची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने कसा असणार आहे. या काळामध्ये मिथुन राशीवाल्यांना नवीन संधी मिळण्याचे जास्त चान्सेस आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या बदलाचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ मिथुन राशीवाल्यांसाठी चांगला असेल. व्यवसायामध्ये नवीन प्रोजेक्ट देखील या काळामध्ये मिथुन राशीवाल्यांना मिळू शकतात
व तसेच महत्त्वाचे म्हणजे मिथुन राशीवाल्यांना या काळात आर्थिक स्थिती सुधारताना दिसेल. मिथुन राशीवाल्यांसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवन या काळात कसे असणार आहे? त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिथुन राशीवाल्यांसाठी जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होण्याचे चान्सेस या काळामध्ये आहे. प्रेम संबंधात जवळीक वाढेल. जोडीदारासोबत संवाद महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे येणाऱ्या काळात संवादांना जास्त महत्त्व मिथुन राशीवाल्यांनी द्यावे, जेणेकरून संबंधांमध्ये मिठास आणि येणाऱ्या काळांमध्ये प्रेम वाढेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिथुन राशीवाल्यांसाठी या काळामध्ये स्वास्थ्य आणि शारीरिक प्रकृती कशी असणार आहे? त्यात सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे मिथुन राशीवाल्यांसाठी या काळामध्ये मानसिक तणाव वाढू शकतो. झोपेची कमतरता या काळामध्ये जाणवेल. योग आणि ध्यान करणे या काळामध्ये मिथुन राशीवाल्यांसाठी फायदेदायक ठरू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिथुन राशीवाल्यांनी या काळात कोणती सावधानी बाळगावी? त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होण्याचे जास्त दाट चान्सेस या काळामध्ये मिथुन राशीवाल्यांचे आहे. मिथुन राशीवाल्यांसाठी उपायाच्या दृष्टीने चर्चा करायची झाले तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुधवारी हिरव्या मुगाचे दान करा आणि गणपतीचा मंत्र जपा, जेणेकरून येणाऱ्या सर्व खराब वस्तू किंवा नकारात्मक गोष्टींपासून व्यक्तीची सुटका होईल. 4 नंबरची राशी आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्या लोकांसाठी या काळामध्ये करिअर कसे असणार आहे? त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे नोकरीत बदलाची संधी या काळामध्ये कर्क राशीवाल्यांना मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य देखील या काळामध्ये कर्क राशीवाल्यांना भेटू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन योजना सुरू करण्याची इच्छा असेल तर ती देखील या काळामध्ये कर्क राशीवाल्यांची सुरुवात होणार आहे. आर्थिक लाभ हा मध्यम प्रमाणात राहण्याचे या काळामध्ये कर्क राशीवाल्यांना दाखवत आहे. कर्क राशीवाल्यांसाठी प्रेम आणि विवाह किंवा प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असणार आहे? त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा या काळामध्ये कर्क राशीवाल्यांना मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना कुटुंबाकडून नवीन प्रस्ताव देखील या काळामध्ये कर्क राशीवाल्यांसाठी येण्याची शक्यता आहे. कर्क राशीवाल्यांच्या संबंधाने हा काळ स्वास्थ्याच्या दृष्टीने कसा असणार आहे? कर्क राशीवाल्यांसाठी पोटाशी संबंधित त्रास किंवा ऍसिडिटीचं प्रमाण जास्त या काळामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे पाणी जास्त पिलेलं कधीही कर्क राशीवाल्यांसाठी या काळात फायदेशीर राहू शकतं. कर्क राशीवाल्यांसाठी सावधानी कोणती असावी? त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे मोठी गुंतवणूक करताना सर्व सल्लागार किंवा विचारपूर्वक गुंतवणूक करावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मानसिक त्रास होणार नाही. या सर्व गोष्टींची काळजी कर्क राशीवाल्यांनी घ्यावी. कर्क राशीवाल्यांसाठी या काळात कोणता उपाय असेल तो म्हणजे असा: सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा आणि चंद्रमाचा जाप करा, जेणेकरून कर्क राशीवाल्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. 5 नंबरची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी करिअरचा काळ या काळामध्ये कसा असणार आहे? या काळात पदोन्नतीचे योग जास्त प्रमाणात दिसत आहे. कामात यश मिळेल. व्यवसायात विस्ताराची संधी देखील या काळामध्ये सिंह राशीवाल्यांसाठी मिळण्याचे जास्त चान्सेस आहे. आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता या काळामध्ये सिंह राशीवाल्यांसाठी आहे. नवीन संपर्कात जे कोणी येतील ते आपल्यासाठी भविष्यात फायदेदायक देखील सिंह राशीवाल्यांसाठी ठरते. सिंह राशीवाल्यांसाठी या काळामध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असणार आहे? प्रेम हे येणाऱ्या काळामध्ये जीवनात आनंदी राहील. प्रेमाच्या जीवनात येणाऱ्या काळात सिंह राशीवाल्यांसाठी आनंदी जाण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहे. जोडीदारासोबत प्रवासाचा योग देखील सिंह राशीवाल्यांचा या काळामध्ये संभावत आहे. अविवाहितांना चांगला प्रस्ताव देखील या काळात सिंह राशीवाल्यांच्या लोकांना मिळण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यानंतर सिंह राशीवाल्यांसाठी या काळामध्ये स्वास्थ्य कसे असणार आहे? त्यात सगळ्यात महत्त्वाची बाजू अशी असणार आहे, सिंह राशीवाल्या लोकांची या काळामध्ये ऊर्जा चांगली राहणार आहे. मात्र थकवा टाळण्यासाठी विश्रांती सिंह राशीवाल्यांनी घेणे गरजेचे असेल. सगळ्यात महत्त्वाची सिंह राशीवाल्या लोकांनी काय सावधानी बाळगावी, जेणेकरून येणाऱ्या परेशानीमध्ये कमीपणा येईल? त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे अहंकारामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. तो होईल तेवढं अहंकाराला बाजूला ठेवून समाजात वावरा, जेणेकरून येणारा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. सिंह राशीवाल्या लोकांसाठी काय उपाय असेल? त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि गुळाचे दान करा, जेणेकरून येणाऱ्या काळात कुठल्याही पद्धतीच्या अडचणीला सामोरे जाण्याची वेळ सिंह राशीवाल्या लोकांसाठी येणार नाही. 6 नंबरची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्या लोकांसाठी करिअरचा काळ हा कसा असणार आहे? करिअरच्या दृष्टीने बघायला गेले तर कामात प्रगती देखील कन्या राशीवाल्यांची या काळामध्ये होणार आहे. वरिष्ठांकडून कौतुक देखील होणार आहे. घरातील कर्ते पुरुष या सन्मानात या सर्व गोष्टींमध्ये तुमचा मान सन्मान देखील या काळामध्ये कन्या राशीवाल्यांचे कळणार आहे. नवीन प्रोजेक्ट देखील मिळण्याची शक्यता कन्या राशीवाल्यांना या काळात आहे. व्यावसायिक स्थिरता राहील आणि आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात
सुधारलेली कन्या राशीवाल्यांना या काळात दिसेल. कन्या राशीवाल्यांसाठी हा काळ प्रेम आणि वैवाहिक दृष्टीने कसा असणार आहे? कन्या राशीच्या लोकांना नात्यात विश्वास वाढलेला या काळामध्ये दिसेल. जोडीदारासोबत गैरसमज जो आहे तो दूर होताना दिसेल. कन्या राशीवाल्यांसाठी अविवाहितांना मित्रातून प्रेम देखील या काळामध्ये मिळू शकते. स्वास्थ्याच्या दृष्टीने कन्या राशीचा हा काळ कसा असणार आहे? त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वचा आणि ॲलर्जीची समस्या या काळामध्ये तुम्हाला उद्भवू शकते. त्यामुळे होईल तेवढं स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, जेणेकरून या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने तकलीफ होणार नाही. सर्वात महत्त्वाची कन्या राशीवाल्यांसाठी सावधानी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर वाद टाळावे, जेणेकरून येणारा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. कन्या राशीवाल्यांसाठी उपायाच्या दृष्टीने चर्चा करायची झाली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि हिरव्या वस्तूचे दान करा, जेणेकरून येणारा काळ हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. 7 नंबरची राशी आहे तुला राशी. तुला राशीवाल्यांसाठी या काळामध्ये करिअर कसे असणार आहे? करिअरच्या दृष्टीने या काळात नवीन नोकरी मिळण्याचे चान्सेस तुला राशीवाल्यांना आहे. ज्यांना प्रमोशन पाहिजे असेल त्यांना प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहे. ज्यांना ट्रान्सफर हवी असेल त्यांना ट्रान्सफर देखील तुला राशीवाल्यांना या काळात मिळण्याचे जास्त चान्सेस आहे. काही लोकांना नवीन प्रोजेक्टची देखील जबाबदारी तुला राशीवाल्यांना या काळात मिळण्याचे जास्त चान्सेस आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्कात वाढ होण्याची देखील चान्सेस या काळामध्ये तुला राशीवाल्यांचे आहेत. आर्थिक स्थिती ही हळूहळू सुधारेल आणि भागीदारीत काम करताना स्पष्टता ठेवावी, नाही तर गैरसमज होण्याचे देखील या काळामध्ये करिअरमध्ये जास्त चान्सेस तुला राशीवाल्यांचे आहेत. तुला राशीवाल्यांचा प्रेम आणि वैवाहिक जीवन या काळामध्ये कसे असणार? प्रेम जीवनात आनंदाचे क्षण येतील. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि अविवाहितांना नवीन प्रस्ताव मिळू शकतो. नात्यांमध्ये विश्वास सर्वात महत्त्वाचा असेल, नाही तर येणाऱ्या काळांमध्ये आलेल्या स्थळांमध्ये मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. तुला राशीवाल्यांसाठी हा काळ स्वास्थ्याच्या दृष्टीने कसा असणार आहे? त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाठदुखी आणि थकवा जाणवू शकतो. त्यात सर्वात महत्त्वाचं काळजी म्हणजे नियमित व्यायाम करावा, जेणेकरून येणाऱ्या सर्व शारीरिक अडचणींपासून सुटका भेटेल. सर्वात महत्त्वाची तुला राशीवाल्यांसाठी या काळामध्ये कोणती सावधानी बाळगावी? त्यात मोठी सावधानी म्हणजे मोठे आर्थिक व्यवहार करू नका आणि करते वेळेस विचारपूर्वक करावा, अन्यथा फसवेगिरी होण्याची तुला राशीवाल्यांचा हा काळ फसवेच्या दृष्टीने खूप जास्त दाट चान्सेस आहे. उपायांच्या दृष्टीने चर्चा करायची झाली तर शुक्रवारी देवीसमोर सुगंधी अत्तर लावा आणि पांढरे फूल अर्पण करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व अडचणींमधून तुमची सुटका होईल. 8वी राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने बोलायचं झाले तर अचानक धनलाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. अडकलेली पूर्ण कामे पूर्ण होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात व नोकरीमध्ये नवीन संधी मिळण्याचे जास्त चान्सेस वृश्चिक राशीवाल्यांसाठी या काळामध्ये आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये वृश्चिक राशीचा हा काळ कसा असणार आहे? भावना व्यक्त केल्याने नात्यात जवळीक वाढण्याचे जास्त चान्सेस या काळामध्ये आहे. जोडीदाराचा पाठिंबा सर्व बाजूने मिळताना या काळामध्ये वृश्चिक राशीवाल्यांना दिसत आहे. अविवाहितांना आकर्षक प्रस्ताव येऊ शकतो, त्यामुळे फक्त दिखाव्याच्या गोष्टीकडे न लक्ष केंद्रित करता प्रॅक्टिकली गोष्टींकडे लक्ष द्यावे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवनात स्थिरता लागेल. वृश्चिक राशीवाल्यांसाठी हा काळ स्वास्थ्याच्या दृष्टीने कसा असणार आहे? झोपेची कमतरता टाळा, मानसिक तणाव कमी करा, नाही तर येणाऱ्या काळामध्ये तकलीफ होण्याचे जास्त चान्सेस आहे. रागावर नियंत्रण ठेवा आणि होईल तेवढं बिनाकामी वाद टाळा, नाही तर मानसिक त्रास या काळामध्ये वृश्चिक राशीवाल्यांना जास्त होऊ शकतो. उपायाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर वृश्चिक राशीवाल्यांनी मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन लाल फळ अर्पण करावे, त्याने देखील या सर्व गोष्टींमधून व्यक्तीची सुटका होईल. 9 नंबरची राशी आहे धनुराशी. धनुराशीवाल्यांचे या काळामध्ये करिअरच्या दृष्टीने विचार करायचे झाले तर प्रवासातून फायदा होण्याची जास्त शक्यता या काळामध्ये धनुराशीवाल्या लोकांची दिसत आहे. नोकरीत प्रगती देखील होण्याचे जास्त चान्सेस या काळामध्ये दिसत आहे. व्यवसायात विस्ताराची संधी देखील या काळामध्ये मिळताना किंवा मिळेल. आर्थिक लाभ मध्यम राहील व प्रेम स्वरूपाने जर धनुराशीचा विचार करायचे झाले तर नवीन ओळख या काळामध्ये होण्याचे जास्त चान्सेस आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची गरज देखील या काळामध्ये आहे. धनुराशीवाल्यांसाठी हा काळ स्वास्थ्याच्या दृष्टीने कसा असणार आहे? त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये तुमची गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी आणि थकवा जास्त प्रमाणात या काळामध्ये धनुराशीवाल्यांच्या लोकांना जाणू शकतो. धनुराशीवाल्या लोकांसाठी सावधानी कोणती महत्त्वाची ते म्हणजे अति आत्मविश्वास टाळावा, ओव्हर कॉन्फिडन्स कुठल्याही पद्धतीने नसावा, नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बोलण्यावरून आणि कॉन्फिडन्सवरून
कुठेतरी तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होण्याची खूप जास्त चान्सेस आहे. धनुराशीवाल्या लोकांसाठी उपायाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा आणि गुरुचा मंत्र जाप करा. 10 नंबरची राशी आहे मकर राशी. मकर राशीवाल्या लोकांसाठी या काळामध्ये करिअरच्या दृष्टीने काय काय उतार चढाव येऊ शकतो. या काळात मकर राशीवाल्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी स्थिरता राहील. नोकरी करणाऱ्यांना काही नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर लक्ष ठेवतील, त्यामुळे मेहनत वाढवावी लागेल. पदोन्नतीची चर्चा देखील या काळामध्ये सुरू होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा मध्यम पण स्थिर लाभाचा काळ असणार आहे, त्यामुळे नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. त्याने आर्थिक स्थिती हळूहळू मकर राशीवाल्यांची सुधरेल. या काळामध्ये मकर राशीवाल्या लोकांसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवन कसे असणार. प्रेमाच्या ठिकाणी प्रेमाच्या जीवनात स्थिरता या काळामध्ये मकर राशीवाल्यांना बघायला भेटेल. जोडीदारासोबत शांत वेळ घालवा. काही जुन्या गैरसमज असतील तर ते देखील दूर होऊ शकते. अविवाहितांना कुटुंबातून प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. नात्यात या काळामध्ये विश्वास देखील वाढलेला बघायला भेटेल तुम्हाला. मकर राशीवाल्यांसाठी स्वास्थ्याच्या दृष्टीने हा काळ कसा असणार आहे. स्वास्थ्याच्या दृष्टीने थकवा आणि पाठीचा त्रास किंवा सांधेदुखी खूप जास्त प्रमाणात मकर राशीवाल्या लोकांसाठी या काळामध्ये जाणवू शकते. जास्त कामामुळे शरीरावर ताण देखील या काळामध्ये येऊ शकतो, त्यामुळे नियमित चालणे आणि हलका व्यायाम करणे हे या काळात आपल्या मकर राशीवाल्या लोकांसाठी फायदेदायक ठरू शकते. मकर राशीवाल्या लोकांसाठी सावधानी म्हणजे कोणती. कामाच्या ताण घरी आणू नका. आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका, नाही तर हा काळ तुमच्यासाठी परेशानीचा असू शकतो. उपायाच्या दृष्टीने चर्चा करायची झाली तर शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा, काळे तीळ दान करा, तसेच संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा घरी लावत चाला. 11व्या नंबरची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाल्या लोकांसाठी करिअरचा काळ या काळात कसा असणार आहे. या काळात नवीन योजना यशस्वी होण्याची जास्त शक्यता कुंभ राशीवाल्या लोकांसाठी आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी देखील या काळामध्ये मिळणार आहे. काहींना स्थानांतराचे योग देखील या काळामध्ये आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील. ऑनलाईन किंवा नवीन क्षेत्रात काम तुम्ही सुरू करण्यासाठी हा योग्य वेळ कुंभ राशीवाल्या लोकांसाठी असणार आहे. आर्थिक लाभ हळूहळू वाढेल. कुंभ राशीवाल्यांसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवन या काळामध्ये कसे असणार आहे. मित्रातून प्रेमसंबंधाची सुरुवात देखील कुंभ राशीवाल्यांची या काळामध्ये होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहे. जोडीदारासोबत संवाद देखील या काळामध्ये वाढलेला दिसेल. अविवाहितांसाठी चांगला काळ हा असणार आहे. नात्यात रोमॅन्टिक वातावरण कुंभ राशीवाल्यांचे या काळामध्ये राहणार आहे. कुंभ राशीवाल्यांसाठी स्वास्थ्याच्या संबंधाने हा काळ कसा असणार आहे. सर्दी, खोकला किंवा ॲलर्जीच्या समस्या या काळामध्ये कुंभ राशीवाल्या लोकांना जाणवू शकतात. हवामानाच्या बदलामुळे काळजी घेणं खूप जास्त गरजेचं या काळामध्ये कुंभ राशीवाल्या लोकांसाठी असणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी पुरेसे पिणे हे सर्वात महत्त्वाचे काळजी म्हणजे या काळात कुंभ राशीवाल्या लोकांसाठी असणार आहे. सावधानी म्हणजे कोणती. गुपित कोणालाही सांगू नका. चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवू नका, नाही तर विश्वासघात आणि आर्थिक लॉस या काळामध्ये कुंभ राशीवाल्या लोकांचा जास्त प्रमाणात दर्शवत आहे. उपायाच्या दृष्टीने चर्चा करायची झाली तर शनिवारी गरिबांना अन्नदान करा, शनी मंत्राचा जाप करा आणि काळ्या वस्तूचे दान करा, जेणेकरून कुंभ राशीवाल्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. 12व्या नंबरची राशी आहे आणि सर्वात शेवटची राशी आहे ती म्हणजे मीन राशीवाल्या लोकांसाठी या काळामध्ये करिअरमध्ये काय काय उतार चढाव बघायला भेटणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक लाभाचे योग या काळामध्ये दिसत आहे. नोकरीत प्रगतीची देखील शक्यता दाट या काळामध्ये मीन राशीवाल्यांची दिसत आहे. नवीन कामाची ऑफर देखील या काळामध्ये मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना लोकांना नवीन संधी देखील या काळामध्ये मिळतील. गुंतवणूक विचारपूर्वक केल्यास आपल्याला या काळामध्ये जास्त प्रमाणात फायदे होते दिसू शकतात. मीन राशीवाल्या लोकांसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवन या काळात कसे असणार आहे. प्रेम जीवनात भावनिक आणि जवळीक वाढू शकते. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा या काळामध्ये मिळण्याचे जास्त चान्सेस मीन राशीवाल्यांना आहे. अविवाहितांना चांगला प्रस्ताव मिळू देऊ शकतो. कुटुंबात आनंद वाढेल आणि कुटुंबात तुमचा मान सन्मान देखील या काळामध्ये मीन राशीवाल्यांचा वाढणार आहे. स्वास्थ्याच्या दृष्टीने मीन राशीवाल्यांसाठी हा काळ कसा असणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे थकवा आणि पाण्याची कमतरता किंवा पोटाच्या संबंधित समस्या जास्त प्रमाणात या काळामध्ये उद्भवू शकतात. नियमित आहार घ्या. ध्यान केल्याने या सर्व गोष्टीतून आपली सुटका होण्याची देखील या काळामध्ये जास्त चान्सेस आहे.
मीन राशीवाल्या लोकांसाठी सर्वात महत्वाची सावधानी म्हणजे भावनिक निर्णय घेऊ नका. पैशा बाबतीत जास्त कोणावरतीही विश्वास मीन राशीवाल्या लोकांनी या काळामध्ये ठेवू नये. मीन राशीवाल्या लोकांसाठी उपायाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे गुरुवारी केळीचे दान करा, विष्णू मंत्राचा जाप करा आणि पिवळे वस्त्र परिधान करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सर्व गोष्टीतनं सुटका होईल. आजच्यासाठी एवढेच. भेटूया पुढच्या विषयावर आणि पुढच्या आठवड्यातील पुढच्या राशी भविष्यासाठी. जय श्रीराम.